नमस्कार मित्रांनो, PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आली आहे। PM किसान योजनेचा 18वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती मिळवायचा असेल तर तुम्हाला आता 5 कामे एकदम करेक्ट ठेवावे लागणार आहेत। म्हणजे 5 बाबी जर तुमचे पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, अन्यथा येणार नाहीत। भरपूर अशा लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी मिळालेला नाही। भरपूर अशा लाभार्थ्यांना मिळालेला आहे। ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे, अशा दोन्ही लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आणि ज्यांनी PM किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेली आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या 5 बाबी तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी सांगण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या बाबी आहेत, कशा पद्धतीने चेक करायचे आहेत, आपले बाबी पूर्ण झालेले आहेत का नाही, झाले नसतील तर आपण काय करायचं आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात जी अपडेट देण्यात आली आहे ती अपडेट व्यवस्थित समजून घ्या। या ठिकाणी जे 5 कामे करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत, कोणकोणते 5 कामे आहेत याबद्दलची अपडेट या ठिकाणी जाणून घ्या। पहिला काम तुम्हाला करायचं आहे, आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे। पहिला अपडेट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, अपने बैंक खाते को आधार कार्ड से लिंक रखें। दूसरा अपडेट या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचा आहे, तो म्हणजे बैंक खाते की स्थिति के साथ अपना आधार सीडिंग जांचे। म्हणजे आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग झालेला आहे का हे सर्वप्रथम आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। हे जर ओके असेल तर काही करण्याची गरज नाही। अपने आधार सीडिंग बैंक खाते में DBT विकल्प ॲक्टिव्ह रखे। आता DBT जी असेल, कारण हे सर्व पैसे शासकीय योजनेचे DBT अंतर्गत ट्रान्सफर केले जात आहेत, म्हणून आपल्या बँक खात्याला DBT ॲक्टिव्ह आहे का हे आपल्याला तपासून घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। DBT ॲक्टिव्ह आधारला असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचं काम तुम्हाला कंप्लीट आहे का पाहायचं आहे, तो म्हणजे अपना E-KYC पूरा करे। E-KYC करणं आवश्यक आहे। जर E-KYC तुम्ही आतापर्यंत केलेली नसेल तर E-KYC लवकरात लवकर करून घ्या। त्यानंतर 5वा काम तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आले, तो म्हणजे PM किसान पोर्टल में नो युअर स्टेटस मॉड्यूल के तहत अपनी आधार सीडिंग स्थिति की जांच करें। म्हणजेच PM किसान योजनेचा जेव्हा आपण स्टेटस पाहत असताना आधार सीडिंग यस असणं आवश्यक आहे। आधार सीडिंग तुमची यस आहे का हे तुम्हाला पाहिजे आहे। अशा पद्धतीने हे 5 कामे आपल्याला ओके ठेवायचे आहेत। जर 5 कामे पूर्ण आपले असतील तरच येणारा जो 18वा हप्ता आहे तो आपल्या खात्यावरती येणार आहे, अन्यथा येणार नाही। जर तुमचे सर्व कामे ओके असतील तर बिंदास राहा। धन्यवाद।